ആ അപ്പോൾ പിതാവ് എവിടെ പുത്രനിൽ വസിക്കുന്നു. അപ്പോൾ പുത്രന് നമ്മൾ വായിച്ചുകൊണ്ടിരുന്നത് യോഹന്നാൻ്റെ സുവിശേഷം 14-ാം അധ്യായത്തിൻ്റെ 10-ാം വചനം. മലയാളത്തിൽ ഒന്നുകൂടെ വായിച്ചു. ഞാൻ പിതാവിലും പിതാവ് എന്നിലും ആകുന്നു എന്ന് നിങ്ങൾ വിശ്വസിക്കുന്നില്ലയോ? हाँ देखो, पिता मुझ में और मैं पिता में वास करते हैं करके तुमको विश्वास है क्या करके पूछ रहे. ഞാൻ പിതാവിലും പിതാവ് എന്നിലുമാണെന്ന് നിങ്ങൾ വിശ്വസിക്കണം. അപ്പോൾ പുത്രനായ യേശുവിൽ പിതാവ് വസിക്കുന്നെങ്കിൽ നമ്മൾ പുത്രത്വത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ നമ്മെ പുത്രത്വത്തിൻ്റെ അവകാശം തരാനാണ് കർത്താവ് വിളിച്ചത്. हमें पुत्रत्व का अवकाश देने के लिए परमेश्वर पुकारा है, बुलाया है. तो ये पुत्रत्व हम प्राप्त करने का समय पिता कैसा यीशु में वास किया है वैसा ही हमारे में भी वास करना शुरू करेगा. हालेलूया. അതുപോലെ പുത്രന്മാരാകുമ്പോൾ മാത്രമേ നമ്മിൽ പിതാവ് വസിക്കുകയുള്ളൂ. പുത്രനെ പോലെ യേശുവിനെ പോലെ പുത്രന്മാരായെങ്കിൽ മാത്രമേ നമ്മളിൽ പിതാവ് വസിക്കൂ. യോഹന്നാൻ का सुसमाचार 23 पढ़िए, 14 का 23. यीशु ने उसको उत्तर दिया, यदि कोई मुझसे प्रेम रखता तो वो मेरे वचन को मानेगा और मेरा पिता उससे प्रेम रखेगा और हम उसके पास आएंगे और उसके साथ बसा करेंगे. हालेलुया. देखा क्या लिखा है मलयालम में पढ़ो. യേശു അവനോട്, എന്നെ സ്നേഹിക്കുന്നവൻ എന്റെ വചനം പ്രമാണിക്കും, എന്റെ പിതാവ് അവനെ സ്നേഹിക്കും, ഞങ്ങൾ അവന്റെ അടുക്കൽ വന്ന് അവനോടുകൂടെ വാസം ചെയ്യും. ഹല്ലേലൂയ. ഞങ്ങൾ വന്ന് അവനോടുകൂടെ വാസം ചെയ്യും. हम आकर उनके साथ वास करेगा. किसके साथ? जो परमेश्वर का वचन के अनुसार जीने वाला के साथ और परमेश्वर से प्रेम करने वाला लोगों के साथ हम आकर वास करेगा करके लिखा है उधर. हम बोलेगा तो कौन है? पिता, पुत्र, पवित्र आत्मा. हालेलुया. हम बोलेगा तो पिता, पुत्र, पवित्र आत्मा आकर हाँ परमेश्वर से प्रेम करने वाला के साथ, वचन के अनुसार जीने वाला के साथ, वचन खाने निरंतर खाने वाला के साथ रहना शुरू करेगा करके लिखा है. वो आकर हमें उनका वास स्थान बनाएगा. हालेलुया. तो वो परमेश्वर का वास स्थान हम बनने के लिए हमें क्या करना मांगते? परमेश्वर का वचन. യേശുവിനോട് എന്നെ സ്നേഹിക്കുന്നവൻ എൻ്റെ വചനം പ്രമാണിക്കും. യേശുവിനെ സ്നേഹിക്കുന്നവനായിരിക്കണം. യേശുവിനെ स्नेहिए, यीशु से प्यार करने वाला बनने का, यीशु से प्यार करने का. और लिखा है मेरा वचन के अनुसार जीने का करके उधर हिंदी में और एक बार पढ़िए. यीशु ने उसको उत्तर दिया, यदि कोई मुझसे प्रेम रखेगा तो वो मेरे वचन को मानेगा. हालेलुया. और मेरे पिता में प्रेम रखेगा. पिता उनको प्रेम रखेगा. हाँ पढ़िए. और हम उसके पास आएंगे और उसके साथ वास करेंगे. हाँ 24 पढ़िए. जो मुझसे प्रेम नहीं रखता वो मेरे वचन नहीं मानता और जो वचन तुम सुनते हो वो मेरा नहीं वरना पिता का है जिसने मुझे भेजा. हालेलुया. स्तोत्रम. परमेश्वर का वचन जो सुनकर पालन नहीं करते हैं वो परमेश्वर से प्रेम नहीं करते हैं करके उधर लिखा है.
तो परमेश्वर का न परमेश्वर को प्रेम करते बोलेगा तो कोई भी फोटो देखेगा तो उसको हाथ से छू कर वो पप्पी देने से ये परमेश्वर से प्यार नहीं हो गया है। बाइबल को चूमने से परमेश्वर को प्रेम नहीं हो गया है। हालेलुया। परमेश्वर का बाइबल के अंदर का वचन को पालन करने से परमेश्वर से प्रेम हो गया है। और उसका आमीन, आमीन, हालेलुया। 21 पढ़िए, 20 से पढ़िए, 20। उस दिन तुम जानोगे कि मैं अपने पिता में हूँ और तुम मुझ में और मैं तुम में। जिसके हालेलुया। पास मेरी आज्ञा है और वो उन्हें मानता है वही मुझसे प्रेम रखता है, और जो मुझसे प्रेम रखता है उसे मेरा पिता प्रेम रखेगा, और मैं उसमें प्रेम रखूंगा और अपने आप को उस पर प्रकट करूंगा। हालेलुया। हालेलुया। देखो उसका 20वां वचन ऐसा बोल रहे, ഞാൻ എൻ്റെ പിതാവിലും നിങ്ങൾ എന്നിലും ഞാൻ നിങ്ങളിലുമെന്ന് നിങ്ങൾ അന്ന് അറിയും. ഹല്ലേലൂയ. എന്ന് സ്വർഗരാജ്യ പ്രവേശന സമയത്ത്. ഹല്ലേലൂയ. ക്യാ മാലൂം പടേഗ, എന്താണ് അറിയുന്നത്? അവിടെ പറയാണ്, നിങ്ങൾ, ഞാൻ ജീവിക്കുന്നത് കൊണ്ട് നിങ്ങളും ജീവിക്കും, ഞാൻ എൻ്റെ പിതാവിലും നിങ്ങൾ എന്നിലും ഞാൻ നിങ്ങളിലുമെന്ന് നിങ്ങൾ അന്നറിയും. हालेलुया। इसका 20वां वचन देखो कितना, पिता यीशु में, हम यीशु के अंदर, और यीशु हमारे अंदर। और एक बार में बोलते हैं, ഞാൻ പിതാവിലും നിങ്ങൾ എന്നിലും ഞാൻ നിങ്ങളിലും. हालेलुया। हालेलुया। नोकिए, पिता यीशु में वास करते हैं और बोल रहे तुम लोग मीन्स हम लोग यीशु में हो जाता है, और यीशु हमारे अंदर हो जाता है। ये कौन सा अवस्था है? हालेलुया। हम तीनों मिलकर एक होने का अवस्था। हालेलुया। 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 पिता पुत्र हालेलुया। और रोसी, पिता पुत्र और परिमला, पिता पुत्र हर एक व्यक्ति, चेरियन चरियन, लिली और सभी लोग एक हो जाना है। हालेलुया। हालेलुया। आमीन। स्तोत्रम, धन्यवाद। हालेलुया। हालेलुया। ये अवस्था स्वर्ग राज्य में होने वाला है। देखो, यीशु के समान हम जो हो जाता है, पिता के समान, पिता के अंदर हम हो जाता है, पिता हमारे अंदर हो जाता है, यीशु में हम हो जाता है, यीशु हम में हो जाता है। मीन्स वो एक शरीर बन जाता है करके उधर से मालूम पड़ा। ये किसको मिलेगा? എൻ്റെ കൽപ്പനകൾ ലഭിച്ചു പ്രമാണിക്കുന്നവൻ എന്നെ സ്നേഹിക്കുന്നു. मेरा कल्पना, मेरा वचन किसको मिल जाता है वो उसी को ही मुझे प्रेम कर सकता है। हालेलुया। किसको मिल जाता है ये परमेश्वर देगा। तो देखो, सभी को ये वचन सुनने के लिए नहीं मिलते हैं, ये मिलना थोड़ा मुश्किल है। हालेलुया। दुनिया में हजारों हजारों क्रिश्चियन लोग हैं। हालेलुया। किसी को वचन नहीं मिल रहे। हालेलुया। तो इसको मिलना थोड़ा तकलीफ उठाएगा तो ही ये वचन मिलेगा, नहीं तो परमेश्वर चुनेगा तो ही मिलेगा, परमेश्वर चाहेगा तो ही, आकर्षण करेगा तो ही ये वचन के सामने किसी को बैठ सकते हैं। हालेलुया। वचन सुनकर परमेश्वर को प्रेम करने वाला बनने का, परमेश्वर का वचन पालन करना ही परमेश्वर से प्रेम है। ये अवस्था में हम बनने के लिए परमेश्वर हमें चुन लिया है। भले हम 7-8 घर वाला ही है,
तो परमेश्वर चुन लिया है ये घर वाले को, ये वचन सुनकर आमीन, हम यीशु में हो जाने के लिए, यीशु हम में हो जाने के लिए, और यीशु से हम प्यार करने के लिए, और यीशु आकर हमारे में बस जाने के लिए। हालेलुया। और पिता पुत्र पवित्र आत्मा हम तुम्हारे में आकर वास करेगा करके उधर लिखा है। ये सब शादी होएगा क्या करके लोग सोचता होगा, मगर हम पवित्र बनकर उनका वचन के अनुसार जिएगा तो ही ये हमारे अंदर शादी होएगा। जो व्यक्ति वो शादी कराने के लिए वो जिएगा, उनके ऊपर ही ये शादी होएगा। ऐसा नहीं है सब सुनने वाला सभी के ऊपर शादी होएगा। ये सुनने वाला ऐसा बन जाएगा तो ही शादी होएगा। पिता पुत्र पवित्र आत्मा एक साथ आकर हमारे अंदर वास करेगा। ये वचन साध्य है, क्योंकि परमेश्वर झूठ नहीं बोलते हैं। परमेश्वर झूठ नहीं बोलते हैं, इसके लिए ये वचन लिखा है तो ये होगा, ऐसा ही होगा। मगर सबके लिए होने के लिए उनका इच्छा है, मगर होने के लिए हम भी इच्छा रखकर ये वचन को मानकर वचन के अनुसार हमारे जीवन को, हर एक वचन के अनुसार हमारा जीवन को बनाने का, तैयार करने का हमको भी काम करने का है। हालेलुया। धन्यवाद। हम भी काम करेगा तो ही ये हो साध्य हो सकता है। तो उधर लिखा है तृत्व परमेश्वर हमारे अंदर आकर वास करेगा, पिता पुत्र पवित्र आत्मा हमारे अंदर आकर वास करेगा। उधर लिखा है हम आकर तुम्हारे अंदर वास करेगा करके। 15वीं अध्याय का യോഹന്നാൻ का सुसमाचार 15वीं अध्याय का 5 पढ़िए। ഞാൻ മുന്തിരിവള്ളിയും നിങ്ങൾ കൊമ്പുകളുമാകുന്നു, ഒരുത്തൻ എന്നിലും ഞാൻ അവനിലും വസിക്കുന്നു എങ്കിൽ അവൻ വളരെ ഫലം കായ്ക്കും। हालेलुया। परमेश्वर बोलते हैं, हिंदी में पढ़िए। मैं दाखलता हूँ, तुम डालियां हो। जो मुझ में बना रहता है और मैं उसमें, वह बहुत फल फलाता है। देखो क्योंकि परमेश्वर क्यों हमें चुना है, क्यों चुना है? परमेश्वर में वास करो और फलदायक बनो। हालेलुया। मैं परमेश्वर में हूँ, मैं विश्वासी हूँ, मैं प्रार्थना करता हूँ, मैं बाइबल पढ़ता हूँ, मगर फल नहीं है। परमेश्वर होने वाला दाग लदा में मैं बैठा हूँ, मैं परमेश्वर का बेटा है, हम बोलते हैं मगर फल नहीं दे रहे। ऐसा लोग परमेश्वर में वास करने के लिए परमेश्वर नहीं देगा। तो परमेश्वर उधर लिखा है मैं दाग लदा हूं, तुम लोग डाली है। परमेश्वर को होने वाला डाली में बैठ रहे, और मुझ में कौन वास करते हैं वो बहुत फल देगा करके उधर लिखा है। हालेलुया। प्रभु में बैठ रह करके बोल रहे, प्रभु में जी रह करके बोल रहे, फल जरा भी नहीं निकल रहे। तो मुझ में वास करने वाला फल देगा करके परमेश्वर का वचन है। मैं उन लोगों में वास कर रहे, उन लोग मुझ में वास कर रहे, तो फल बनना ही पड़ता है, फल देना ही पड़ता है। यदि हम फल नहीं दे रहे, हमारे से फल नहीं हो रहे, हम प्रभु होने वाला दाग लदा में डाली नहीं है। हम डाली बना नहीं, यही समझ लेते हैं। നമ്മൾ ദൈവമാകുന്ന മുന്തിരിവള്ളിയിലെ ഒരു കൊമ്പാണെങ്കിൽ തീർച്ചയായിട്ടും ആ കൊമ്പിൽ ഫലം കായ്ച്ചിരിക്കും. ആ കൊമ്പ് നമ്മൾ ആകുന്നില്ല എങ്കിൽ നമ്മളിൽ ഫലം ഉണ്ടാകില്ല. നമ്മളിങ്ങനെ പ്രാർത്ഥിച്ചിരിക്കത്തേ ഉള്ളൂ. നമ്മൾ ഫലം കായ്ക്കണം. ദൈവത്തോട് പറയണം, കർത്താവ് എനിക്ക് ഇന്നത് ചെയ്യണം, മുझे ऐसा जीना है प्रभु,
मेरे को ये आपके नाम से करने हैं प्रभु, ये करना है प्रभु, ऐसा जीना है प्रभु, मुझे उसके लिए तैयार कर दीजिए प्रभु, ये इच्छा रखो। कोई इच्छा भी नहीं है, इच्छा है खाली वो दे दो, ये दे दो, ये दे दो, ये इच्छा है। मगर परमेश्वर से बोलने का, परमेश्वर मैं तुम्हारे लिए ऐसा जीना चाहता है, ये काम करना चाहता है। कुछ ना कुछ कर सकते। अभी देखो मैं घर पे बैठते तो मैं किधर भी जाएगा तो मैं बड़ा कर रहे करके नहीं बोल रहे, मुझसे नहीं हो रहे। अब आजकल लॉकडाउन है, कुछ नहीं कर सकेगा, तकलीफ है करने के लिए, फिर भी परमेश्वर के नाम से कुछ ना कुछ करने के लिए चाहते हैं। चावल लेने के लिए जाएगा तो उधर बोलेगा मैंने 2 किलो पूड़ी बांध के दे दो प्रभु के नाम से, हम किधर किधर दे देगा। कुछ ना कुछ हमारे मन में प्रभु देते हैं, ये ऐसा कर। हमें इच्छा होना मांगते, नहीं तो प्रभु के नाम से मैं ये देने के लिए चाहता हूँ। प्रभु का सुसमाचार फैलाने वाले के हाथ में ये देता हो, वो लोग कुछ भी प्रभु के नाम से करने दो। मुझे घर से निकलने के लिए नहीं है होते तो हमारे ना हमें एक दिल होना मांगते हैं, ये उसके हाथ में देगा, वो कुछ भी करने दो परमेश्वर के नाम से। ऐसा चिंता हमारे अंदर आना मांगता, मीन्स फल कोई ना कोई दीदी से हमें प्रभु में वास कर रहे बोलेगा तो फल देना ही पड़ते हैं। हालेलुया। प्रभु बोलते हैं मुझ में वास ഒരുത്തൻ എന്നിലും ഞാൻ അവനിലും വസിക്കുന്നു എങ്കിൽ അവൻ വളരെ ഫലം കായ്ക്കും. നീ എന്നിലാണ് വസിക്കുന്നത്, ഞാൻ നിന്നിലാണ് വസിക്കുന്നത് എങ്കിൽ നീ ഫലം കായ്ച്ചിരിക്കും. ഇച്ചിരിയല്ല, ഒത്തിരി. हालेलुया। इतना नहीं, बहुत फलदायक बनाएगा करके लिखा है। मैं प्रभु में है करके बोलते, फल नहीं आते तो प्रभु में नहीं है। हालेलुया। ये ही परमेश्वर में वचन से ले 15 का 16 पढ़िए। യോഹന്നാ का सुसमाचार 15 का 16। तुमने मुझ ഞാൻ നിങ്ങളെ തിരഞ്ഞെടുത്തു, നിങ്ങൾ പോയി ഫലം കായ്ക്കേണ്ടതിനും നിങ്ങളുടെ ഫലം നിലനിൽക്കേണ്ടതിനും നിങ്ങളെ ആക്കി വെച്ചുമിരിക്കുന്നു. हालेलुया। हिंदी में पढ़िए। तुमने मुझे नहीं चुना परंतु मैंने तुम्हें चुना है और तुम्हें नियुक्त किया है कि तुम जाकर फल लाओ और तुम्हारा फल बना रहे, कि तुम मेरे नाम से जो कुछ पिता से मांगोगे वो तुम्हें दे। हालेलुया। हालेलुया। फलदायक कौन बनेगा? वो कुछ भी प्रार्थना करो, वो तुम्हें मिलने के लिए यीशु मसीह पिता से प्रार्थना करे। देखो ये बहुत फल देने वाला व्यक्ति है, इसको दे दो। ये कुछ जरूरत के लिए मांग रहे, उसको दे दो पिता। हालेलुया। എന്താ ഇവിടെ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്? നിങ്ങൾ എന്നെയല്ല തിരഞ്ഞെടുത്തത്, ഞാൻ നിങ്ങളെ തിരഞ്ഞെടുത്തിരിക്കുക. നിങ്ങളെ തിരഞ്ഞെടുത്തത് എന്തിനാ? നിങ്ങളെ എന്തിനാ തിരഞ്ഞെടുത്തത്? तुम लोग को क्यों चुना हमें? फल देने के लिए। जाकर, उधर लिखा है जाकर फल होने के लिए, फल बनाने के लिए, फलदायक बनने के लिए। വീട്ടിൽ ഇരുന്ന് ഫലം കായ്ക്കണമെന്നല്ല പറഞ്ഞത്. घर पे बैठकर फल देने के लिए नहीं बोला, जाकर फल बनाओ। हालेलुया। നിങ്ങൾ പോയി ഫലം കായ്ക്കേണ്ടതിന്. ഹല്ലേലൂയ. വീട്ടിൽ നിന്ന് ഇറങ്ങി എന്തെങ്കിലുമൊക്കെ ഒന്ന് ചെയ്യാനെ കൊണ്ടുള്ള മനസ്സ് നമുക്കുണ്ടാകണം. ഹല്ലേലൂയ. പിന്നെ പറയുന്നത്, അവിടെ പറയുന്നത് നിങ്ങൾ പോയി ഫലം കായ്ക്കേണ്ടതിന്, നിങ്ങളുടെ ഫലം നിലനിൽക്കേണ്ടതിന് നിങ്ങളെ ആക്കി വെച്ചിരിക്കുന്നു. वचन हिंदी में पढ़िए, फिर से पढ़िए। 16 वचन 15 का 16। तुमने मुझे नहीं चुना परंतु तुमने मुझे नहीं चुना
परंतु मैंने तुम्हें नियुक्त किया है कि तुम जाकर फल लाओ और तुम्हारा फल बना रहे, कि तुम मेरे नाम से जो कुछ पिता से मांगोगे वो तुम्हें दे। फल हालेलुया। लाना ही पड़ेगा, फल बनाना पड़ेगा, फल देना पड़ेगा और फल बने रखना भी पड़ेगा। फल बने रखने का ഒരു ദിവസം ഫലം കായ്ച്ചാ പോരാ, हर दिन फल देना पड़ेगा। वो फल देते रहने का। हालेलुया। परमेश्वर के लिए फल देते रहने का, परमेश्वर के नाम से फल लेते रहने का। तभी क्या करेगा करके उधर लिखा है, എൻ്റെ നാമത്തിൽ നിങ്ങൾ എൻ്റെ നാമത്തിൽ പിതാവിനോട് അപേക്ഷിക്കുന്നതൊക്കെയും അവൻ നിങ്ങൾക്ക് തരുവാനായിട്ട് തന്നെ। ये फल देते रहेगा तो तुम जो कुछ पिता का पुत्र के नाम से पिता से मांगेगा वो सब कुछ मिलेगा। हालेलुया। ये फल दे दो करके क्यों बोल रहे? तुम्हारा प्रार्थना पिता परमेश्वर सुनने के लिए। हालेलुया। तुम्हारे प्रार्थना परमेश्वर सुनकर तुम्हारा जरूरतों को पूरा करने के लिए परमेश्वर का पुत्र यीशु मसीह बोल रहे तुम फलदायक बनो और तुम्हारा फल बने रखो, तभी परमपिता परमेश्वर तुम्हारे ऊपर प्रसन्न हो जाएगा और खुशी से तुम जो मांग रहे वो तुम्हें देते रहेगा। और 17 में लिखा है तुम एक दूसरे को प्रेम रखने के लिए मैं ये सब कुछ तुम लोगों को बोल रहे। हालेलुया। पिता तुमसे प्रेम रखने के लिए और हम पिता से प्रेम रखने के लिए ये सभी वचन प्रभु हमसे पुत्र यीशु मसीह हमको दे रहे। हालेलुया। एक दूसरे का प्रेम बने रहने के लिए പിതാവ് നമ്മളെ സ്നേഹിക്കണം, നമ്മൾ പിതാവിനെ സ്നേഹിക്കുന്നവരായി തീരാൻ വേണ്ടി ഈ വചനങ്ങളൊക്കെ നമുക്ക് ദൈവം തരികയാണ്। അതുകൊണ്ട് हम प्रार्थना करते हैं मिला नहीं है क्यों नहीं मिला? क्वेश्चन। परमेश्वर देने के लिए तैयार है, मगर परमेश्वर का वचन ऐसा बोल रहे तू फल दे दो, मैं फल बने रखो और फल देने वाला कुछ भी मांगो मिल जाएगा। हालेलुया। तो परमेश्वर में वास कर रहे, परमेश्वर का निवास स्थान है करके बोलते हैं और परमेश्वर जिसके अंदर है वो फल देगा ही। और योना का सुसमाचार का 17 देखो, 17 सुसमाचार, योना का सुसमाचार 17वें अध्याय का 19 पढ़िए। और उनके लिए मैं अपने आप को पवित्र करता हूँ ताकि वे भी सत्य के द्वारा पवित्र किए जाए। नीचे मैं केवल पढ़िए, 20 भी पढ़ो। हाँ। मैं केवल इन्हीं के लिए विनती नहीं करता परंतु उनके लिए भी जो इनके वचन के द्वारा मुझ पर विश्वास करेंगे। हालेलुया। देखो ये खाली शिष्य लोगों के लिए नहीं बोला है, खाली शिष्य लोगों के लिए नहीं, മത്തായി മർക്കോസ് ലൂക്കോസ് യോഹന്നാന് വേണ്ടിയല്ല ഇത് പറഞ്ഞത്। ये वचन सुनकर जो कोई विश्वास करते हैं, जो कोई प्रभु में आता है, सभी के लिए लिखा है ये वचन पूरा। വചനം കേൾക്കുന്ന എല്ലാവർക്കും, ഇന്ന് ജീവിക്കുന്നവർ, അന്ന് ജീവിച്ചവർക്കും മാത്രമല്ല ഇന്ന് ജീവിക്കുന്നവർക്കും കൂടിയാണ് ഇത് എഴുതിയിരിക്കുന്നത്. വിശുദ്ധീകരിക്കപ്പെടുന്ന എല്ലാവർക്കും, യേശുവിൽ വസിക്കുന്ന എല്ലാവർക്കും, യേശുവിനോട് പ്രാർത്ഥിക്കുന്ന എല്ലാവർക്കും വേണ്ടിയാണ് ഈ വചനങ്ങൾ പറയുന്നതെന്നാണ് അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് പഠിയും 21. നീ എന്നെ അയച്ചിരിക്കുന്നു എന്ന് ലോകം വിശ്വസിപ്പാൻ
അവർ എല്ലാവരും ഒന്നാകേണ്ടതിന് പിതാവേ, നീ എന്നിലും ഞാൻ നിന്നിലും ആകുന്നത് പോലെ അവരും നമ്മിൽ ആകേണ്ടതിന് തന്നെ. बस यीशु प्रभु को एक ही इच्छा है, हम पिता में हो जाने का, पिता हमारे अंदर हो जाने का। यीशु में पिता कैसा वास करते हैं वैसा ही हमारे अंदर भी वास करने का। तो उसके लिए हमें यीशु का वचन को अपनाकर वचन के अनुसार जीना पड़ेगा। वचन के अनुसार जीना बोलेगा तो प्रभु में वास कर रहे बोलते हैं, प्रभु के लिए कोई फल नहीं मिल रहे तो हम प्रभु में नहीं वास कर रहे. നാം ദൈവത്തിൽ വസിക്കുന്നു എന്ന് പറയും, നാം പ്രാർത്ഥിക്കുമെന്ന് പറയും, നാം പ്രാർത്ഥിക്കുന്നത് പോലെ പ്രവർത്തിക്കാതിരിക്കുകയും ചെയ്യുന്നത് കൊണ്ടാണ് ദൈവം ഇങ്ങനെ വചനം തരുന്നത്. അതുകൊണ്ട് നമ്മൾ പോയി ഫലം കായ്ക്കണമെന്ന് ദൈവത്തിൻ്റെ വചനത്തിൽ പറയുന്നു. അതുകൊണ്ട് നാം ഇങ്ങനെയൊക്കെ ദൈവിക വചനപ്രകാരം ജീവിച്ചെങ്കിൽ മാത്രമേ നമ്മൾ ദൈവത്തിൻ്റെ നിവാസ സ്ഥാനമായി മാറുകയുള്ളൂ. हम प्रभु का निवास स्थान बन जाने के लिए ये जो वचन है, ये वचन सब हमें पालन करना पड़ेगा. वचन को पालन करते करते हम जाएगा, परमेश्वर पूरा रीति से हमारे अंदर बस जाएगा. परमेश्वर को प्रेम करने वाला व्यक्ति हम बन जाएगा. परमेश्वर का वचन का पालन करने वाला और वचन प्रमाणिക്കുന്നവനായി തീരും. वचन के अनुसार जीने वाला बन जाता है. तभी हम आकर तुम में वास करेगा करके परमेश्वर बोला हुआ वचन पूरा हो जाता है. പിതാവും പുത്രനും പരിശുദ്ധാത്മാവും ഒന്നിച്ചു വന്ന് നമ്മളിൽ വസിക്കുവാനിടയായിത്തീരും. സോ ദൈവം നമ്മിൽ വന്ന് വസിക്കാനായി നാം ദൈവത്തിനായി ഫലം കായ്ക്കണം. परमेश्वर में आकर वास करने के लिए परमेश्वर होने वाला दाखलता का डाली बनकर हमें जीने का है. ദൈവമാകുന്ന മുന്തിരിവള്ളിയുടെ കൊമ്പായി നമ്മൾ മാറണം എന്ന് അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നു. ദൈവമാകുന്ന മുന്തിരിവള്ളിയുടെ കൊമ്പായി നമ്മൾ മാറുന്നെങ്കിൽ ആ കൊമ്പിൽ ഫലം കായ്ക്കുക തന്നെ വേണം എന്ന് അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നു. ഒന്നും രണ്ടും ഫലമല്ല, വളരെ ഫലം കായ്ക്കണമെന്ന് അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ, സ്തോത്രം. 92-ാം സങ്കീർത്തനം നമുക്ക് വായിക്കാം. 92-ാം സങ്കീർത്തനത്തിൻ്റെ 92 भजन संगीता का 14 वचनम पढ़ेंगे. भजन संगीता 92 का 14 में ऐसा 14 में ऐसा लिखा है, വാർദ്ധക്യത്തിലും അവർ ഫലം കായ്ച്ചു കൊണ്ടിരിക്കും, അവർ പുഷ്ടി വെച്ചും പച്ച പിടിച്ചും ഇരിക്കും. हालेलुया. बूढ़ा हो जाएगा तो ये व्यक्ति जो यीशु में जीने वाला व्यक्ति बूढ़ा हो जाएगा तो भी उसका जीवन में फल आते रहेगा. हालेलुया. बूढ़ा हो जाएगा तो भी क्या होएगा? फल मिलते रहेगा, फल होते रहेगा. हालेलुया. तो हमारा परमेश्वर में होने वाला डाली में जीने वाला व्यक्ति कभी भी फल बंद नहीं होते. मैं बूढ़ा हो गया करके कोई भी फल नहीं दे रहे तो सोच लेने का डाली से बाहर हो गया. तो इधर परमेश्वर का वचन में लिखा है, വാർദ്ധക്യത്തിലും ഫലം കായ്ച്ചു കൊണ്ടിരിക്കും, അവർ പുഷ്ടി വെച്ചും പച്ച പിടിച്ചും ഇരിക്കും. तो परमेश्वर में हम वास कर रहे तो जरूर हम पुष्टि प्राप्त करेंगे और फल देते रहेंगे. നമ്മൾ പുഷ്ടി വെച്ച് हम ബുഡ്ഢാ ബുദ്ധി हो जाएगा तो भी വയസ്സിനും വയസ്സിയായി പോയാലും ദൈവത്തിലാണ് വസിക്കുന്നതെങ്കിൽ നാം ഫലം കായ്ച്ചു കൊണ്ടേയിരിക്കും. നമ്മൾ ചെയ്യുന്നത് ചെയ്തുകൊണ്ടേയിരിക്കും. നമുക്കറിയാം, നാട്ടിലൊരു പഴഞ്ചൊല്ലുണ്ട്, അണ്ണ മരം കയറാൻ പഠിച്ചാൽ അത് പിന്നെ വയസ്സായാലും നിർത്തത്തില്ലെന്നുള്ളത്. ഹല്ലേലൂയ. ദൈവത്തിൽ വസിക്കാൻ നമ്മൾ തുടങ്ങിക്കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ ഒരിക്കലും ദൈവം പറയുന്നത് പോലെ ജീവിക്കാതിരിക്കത്തില്ല. ദൈവത്തിലാണ് നമ്മൾ ജീവിക്കുന്നതെങ്കിൽ നമ്മൾ ഫലം കായ്ച്ചു കൊണ്ടേയിരിക്കും. परमेश्वर में जीने वाला फल
होते रहेगा, फल देते रहेगा करके उधर लिखा है। 91 भजन संगीता में पहले वचन में क्या लिखा है? അത്യുന്നതന്റെ മറവിൽ വസിക്കുകയും സർവശക്തന്റെ നിഴലിൻ കീഴിൽ പാർക്കുകയും ചെയ്യുന്നവൻ. ये फल किसको फल होने के लिए हमें अत्युन्नत परमेश्वर में वास करना पड़ते हैं, उनका छाव में ले खड़ा रहना पड़ते है। भजन संगीता भजन करता बोल रहे उनका छाव में रहो, मगर हमारे यीशु मसीह में बोल रहे पिता में वास करो, पिता तुम में वास करेगा। जूना करार में परमेश्वर का छाव में खड़ा रहने के लिए चाहता था लोग, मगर अभी नया नियम में परमेश्वर क्या करते हैं? हमारे अंदर वास करना चाहता है। तो हमारे अंदर परमेश्वर आएगा तो फल तो जरूर हो जाएगा. അതുകൊണ്ട് നമ്മൾ ഫലം കായ്ക്കുന്നവരായി തീരുവാൻ അത്യുന്നതന്റെ മറവിൽ വസിച്ചുകൊണ്ട് അവൻ നമ്മെ ഏകനായി കഷ്ടത്തിന് ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കുകയില്ല എന്ന് മനസ്സിലായിക്കൊണ്ട്, തീയിൽ വീണാലും അവിടെ വന്ന് നമ്മളെ വിടുവിക്കുന്ന, സിംഹക്കുഴിയിൽ വീണാലും അവിടെ വന്ന് നമ്മളെ വിടുവിക്കുന്ന, എവിടെ നമ്മൾ പ്രശ്നത്തിലായോ അവിടെ നമ്മളെ വന്ന് വിടുവിക്കുന്ന ഒരു ദൈവമാണ് നമ്മൾ വിളിച്ചപേക്ഷിക്കുന്ന ദൈവം. നീതിമാന് കഷ്ടമുണ്ട്, എന്നാൽ അവയെല്ലാറ്റിൽ നിന്നും ദൈവം വിടുവിക്കുന്നു. നാം ദൈവത്തിൻ്റെ നിവാസ സ്ഥാനമാണെങ്കിൽ തീർച്ചയായിട്ടും ദൈവം നമ്മെ വിടുവിക്കും, നമ്മെ രക്ഷിക്കും, നാം സ്വർഗത്തിലെത്തും. അതിനായിട്ട് നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. ദൈവ ഈ വചനങ്ങളാൽ നമ്മെ സഹായിക്കുമാറാകട്ടെ. ആമേൻ. നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. നമുക്ക് ദൈവത്തിൻ്റെ നിവാസമായി വസിക്കുവാൻ തക്കവണ്ണം, ദൈവം നമ്മളിൽ വസിക്കുവാൻ തക്കവണ്ണം ഇടയായി തീരട്ടെ. പ്രഭു हमें वास करने के लिए हम अपने आप को समर्पण कर देंगे. परमेश्वर ധന്യവാദ് കർത്താവ്, അങ്ങയുടെ നിവാസമാക്കി ഞങ്ങളെ മാറ്റണമേ കർത്താവേ. അങ്ങയുടെ ഹിതം ചെയ്തുകൊണ്ട് ജീവിപ്പാൻ ഈ വചനം കേൾക്കുന്ന എല്ലാവരെയും സഹായിക്കണമേ കർത്താവേ. യേശുവിൻ്റെ നാമത്തിൽ പ്രാർത്ഥിക്കുന്നു. കൃപ തോന്നി കേൾക്കണമേ. ആമേൻ. ഈ വീഡിയോ എല്ലാവരും സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യണം, എല്ലാവരും ഷെയർ ചെയ്ത് മറ്റുള്ളവർക്ക് കൊടുക്കണം. ദൈവനാമം മഹത്വം ഉണ്ടാകട്ടെ. ആമേൻ.